विषय कसो जाल्लो खूब दीस जाले आमी आतां रिजर्वेशन जाल्ल्याक आमी झेडपी इलेक्शन तयारी केली. आमी डोर टू डोर गेले, आमी लोकांक मेवळे मतदारांक जे आमचे अंजुना मतदारसंघान 9 नंबर. आनी थोड्यो गोश्टी अश्यो जाल्यो की आमचे जे पळय विरोधक आहा भाजपा सरकार तेंच्यांनी खंय तरी एक प्रोपोगंडा चालू केलो आनी म्हटलें की हांव प्लांटेड वॉट एवर खुबश्यो गोश्टी इश्यू जालो. आनी जेन्ना पळय आमी मतदारसंघान भोंवताले तेन्ना कळ्ळें की आमकां एक सिंबॉल घेवन वचपाची गरज आहा म्हणून. सो तेका लागून आमी सगळे आमचे जे कोण आहा पळय तेंकां विचारून आमी काँग्रेस कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी भरलेली आहा. कित्याक जाणा तूं आतां इंडिपेंडंट वयतलो 4 दीस आसतले सिंबॉल पावोवपाक आनी कितको तो पावतलो ते आमकां गॅरंटी नासली. सो तेका लागून आयज खंय तरी काँग्रेस उमेदवार म्हणून आमी आयज मतदारसंघान फुडें सरला. सो जो आमकां एक काँग्रेस पार्टीन जो एक आमचेर एक हे दवरला, विश्वास दवरला, तो आयज आमी खंय तरी सार्थ करतले आनी विजय हो आमचो निश्चित आहा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू कार्लोस साल्वारीस सर, युरी आलेमांव सर अँड अमित पाटकर सर, तेंच्यांनी आमकां सपोर्ट केलो आनी आमकां प्रोत्साहन दिलें की बाबा तुमी आमच्या पार्टीच्या अंडर इलेक्शन झगडपाचें म्हणून. एज वेल एज गोवा फॉर्वर्डाचे विजय सरदेसायान आमकां एक बरो उमेद दाखयली. सो आतां विशय कसो आहा, आमकां ह्या मतदारसंघान विजय घेतलो जाल्यार भाजपा अगेन्स्ट खंय तरी एक स्टँड घेवचो पडलो आनी काँग्रेस पार्टीचे तिकीट घेवची पडलें आनी आमकां खंय तरी एक उमेदवार म्हणून वचचो पडलो आनी विजय हो आमचो निश्चित आहा. आमी लोकां वांगडा लोकांच्या जन आंदोलनांच्यान येयल्ले मनीस, सो मरे पर्यंत आमी लोकां वांगडा रावतले. खंयच लोकांच्या पोटाक राजकारण करचें ना, ह्या लोकांक शाश्वती दिता आनी आमी 100% अंजुना ह्या विलेजीन एक मतदारसंघान आमी विजय हो आमचो निश्चित आसतलो. टाइम कमी आहा तो कशें मॅनेज करता? आमचे ऑलरेडी डोर टू डोर चालू जाल्ले आहा आनी लोकांचो आमकां प्रोत्साहन बरो मेळटा. कित्याक आमी इतकी वर्सां लोकां वांगडा काम केलां, जनसेवा केल्या, लोकां वांगडा आसा आमी उबे आनी लोक आमकां 100% आपलो उमेदवार म्हणून आमकां एक मॅन्डेट दितले म्हणून गॅरंटी आहा. विशय कसो आसलो, फाटले फावटी आमी काँग्रेसीक आख्खी कोस्टल बेल्टार सपोर्ट केलें एक मॅन्डेट घेवपाक. खंय तरी आमचो मॅन्डेटीचो सेलडीड जाली रातीकूच, रातीभर दुसरे दिसा परत बीजेपीन पावले. सो सेलडीड जाल्ले आतां आमचे मॅन्डेटीचो खंय तरी आमी म्युटेशन जावंक दिवचे ना. तेका लागून आयज खंय तरी आमी काँग्रेस पार्टी उमेदवार म्हणून उबे रावले. नमस्कार. आज आमचो मित्र योगेश गोयेकर, जाका लोक गोंयभर मोगेंबो म्हणून वळखता, तेणें आज काँग्रेसीचे उमेदवारी आपलो अर्ज भरलेलो आसा. पयलीं म्हटल्यार हांव अंजुना मतदारसंघांतल्या सगळ्या आमच्या मतदारां कडेन एक विनंती करता की येता त्या 20 डिसेंबराक भरघोस मतांनी आमचो कॅन्डिडेट जो काँग्रेसीन आमकां दिला तो योगेश गोयेकर हेका भरघोस मतांनी विजय करचो. 2022 मॅन्डेट जो आमच्या जनतेन शिवोले मतदारसंघान हो काँग्रेसीक दिल्लो आनी खंय तरी तो मॅन्डेट घेवन आमचे आमदार बीजेपीन गेली. आज लोकां मदीं तो एक विरोध तयार जाल्लो आसा की आमचो मॅन्डेट जो चोरून व्हेला तो आमी परत झेडपी इलेक्शनाक काँग्रेसीक दितले आनी एक बरो स्ट्रॉंग कॅन्डिडेट जो ग्रासरूट लेवलार इतली वर्सां जाली काम करीत येयल्लो आसा तेका ही आज काँग्रेसीची उमेदवारी दिल्या बद्दल हांव काँग्रेसीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, तसोच लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमांव, तशेंच आमचे शिवोली ब्लॉकाचे बाय पार्वती नागवेकर यांचे आभार व्यक्त करता आनी सगळ्या लोकां कडेन परत एकदां मागता की आमच्या बरोबर तुमी रावचे. ह्यान पयलीं तुमी आमच्या वांगडा रावल्ले 2022 तुमी आमच्या उतराक आमदाराक निवडून हाडलेली, आमी सगळे तेच्या खातीर भोंवल्ले, पूण तेंच्यांनी हो मॅन्डेट तुमचो खंय तरी स्वताच्या डेव्हलपमेंटा खातीर बीजेपीन घेवन गेली. आज तुमी पळयता आसतले ज्यो गोश्टी ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान चल्लेल्यो आसा, खंय तरी हेज्या बद्दल प्रत्येक नागरिका मदीं एक द्वेश आसा आनी आज खंय तरी एक दबावाचें राजकारण आमच्या मतदारसंघान चल्लां. म्हाका सांगन दिसता की आज ते म्हणटा की ह्या देशांतली सगळ्यांत व्हडली पॉलिटिकल पार्टी तेजो आज अध्यक्ष आमच्या मोगेंबोच्या वॉर्डार ताका भोंवचो पडटा. आज तेंच्या मदीं हो एक भंय निर्माण जाल्लो आसा की ज्या तरेन आमच्या बरोबर लोक जोडटात ते आमचो विजय हो निश्चित आहा आनी तेंचो आज अध्यक्ष आमच्या वॉर्डार बुथांचेर भोंवपाक लागलेलो आसा. थोडेच दीस पयलीं